एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं पॉश मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन वितरण थांबलंय। धान्य वितरण रखडल्यानं कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वाद होत आहेत। वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यानं नागरिक संतप्त झालेत। अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिलं जातं। मात्र काही तांत्रिक कारणामुळे नोव्हेंबर महिन्यातील हे धान्य वाटप रखडल्याचं पाहायला मिळतंय। रेशन दुकानामध्ये हे धान्य येऊन पोहोचलेलं आहे गेल्या महिन्याभरापासून किंवा गेल्या 10 ते 15 दिवसापासून। मात्र पॉश मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, सर्व्हर डाऊनच्या अडचणी येत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो गेल्या 15 ते 20 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये हे धान्य जे आहे ते अशा पद्धतीनं पडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय हा रेशन कार्डचा नंबर जो आहे तो या रेशन दुकानदारांकडून पॉश मशीनमध्ये इन्सर्ट केला जातोय आणि त्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीनं सर्व्हर डाऊन असल्याबाबतचा मेसेज जो आहे तो या पॉश मशीनमध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच आपण बघतो या सगळ्यामुळे रेशन कार्ड धारकांना मात्र त्रासाला सामोरं जावं लागते। मात्र या सगळ्या प्रकारामुळे रेशन कार्ड धारक या सगळ्या रेशन दुकानामध्ये येत आहेत, हेलपाटे मारतायत आणि या सगळ्या प्रकारामुळे रेशन कार्ड धारक आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग देखील घडतानाचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।